मागच्या लोकसभेला बघितलं, अमोल कोल्हे पुढे चालत होते आणि सगळे अमोल कोल्हे साहेबांना इतक्या अदबीनं भेटायचा प्रयत्न करत होते. प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा ऍक्सेप्टन्स त्यावेळी होता. आता तर काम उभं राहिलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर अमोल कोल्हेजी, तुम्ही या लोकसभा मतदारसंघात फिराच, पण जरा मला महाराष्ट्रात तुम्हाला घेऊन जायचं. आणि जे अमोल कोल्हे साहेब तुमच्याकडे कमी आले असतील तर त्याला जबाबदार हा जयंत पाटील आहे. कारण मी त्यांना महाराष्ट्रात घेऊन फिरत होतो. महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रा काढायची कल्पना, मी शिवाजी मंदिरात ते बसले होते, तिथं म्हटले डॉक्टर साहेब आपल्याला एक करायचंय. त्यांनी क्षणार्धात होकार दिला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यात, सगळ्या जिल्ह्यात आम्ही डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना घेऊन गेलो. मिटकरी पण होते ना आपल्याबरोबर, अमोल मिटकरी, तेही आमच्याबरोबर होते. ते राजकारणात त्यांचं भाषण, यांचं भाषण, वातावरण एवढं फुल फ्लेज असायचं की प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवस्वराज्य यात्रेचं यश मिळालं. आम्ही लोक म्हणायचे 16, 18, 20 पर्यंत पोचाल आमदार, आम्ही 54 आमदार निवडून आणले. आणि म्हणून या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत आदर आहे, संभाजी महाराजांच्या बद्दल आपुलकी आहे. आणि ही दोन व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने घराघरात पोचवण्याचं काम आणि अनाजी पंथाची खरी ओळख करून देण्याचं काम जर कोणी महाराष्ट्राला केलं असेल तर ते अमोल कोल्हेंनी केलं.